हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल. कालचा नाही तर परवाचा, 2 दिवस झाले तेव्हा टाकलेला, की आपण डीप गळ्यामध्ये कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचा आहे, शोल्डर किती घ्यायचं, गळा रुंदी किती घ्यायची, ते तुम्ही बघितला असालच. नसेल बघितलं तर लगेच अगोदर तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओवर येऊ शकता. जेणेकरून मी, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये त्याच ब्लाऊजचं कटिंग पण दाखवणार, जे आहे फ्रंट पार्ट कटिंग दाखवणार आहे. कारण की मी त्याच्यावर कालच्या व्हिडिओत बॅक साईड कटिंग केलेलं आहे. जे आपण डीप गाळ्यामध्ये कशा पद्धतीने घ्यायचं ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग पण, म्हणजे फ्रंट पार्टची कटिंग पण आणि त्याच्यानंतर त्याची स्टिचिंग पण, आणि ब्लाऊज कशा पद्धतीने जो आहे तयार होणार आहे तो सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा. छोट्या छोट्या टिप्स ध्यानात ठेवा. आवडल्यास लाईक करा आणि आज मी सांगणारे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर. आणि चॅनलला लाईक करा. चॅनलला लाईक केल्यामुळे आणखीन मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये, कालचा व्हिडिओ अगोदरचा बघितला नसेल तर सर्वात पहिलं तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं सगळं कन्फ्युजन जे आहे ना दूर होऊन जाईल. आणि आजच्या नवीन व्हिडिओ तुम्हाला स्टार्टिंग पासून नंतर पुन्हा बघायचा, जेणेकरून तुमचं जे माप असेल ते तुम्ही त्या पद्धतीने दुरुस्त करून तुम्ही आजचा ब्लाऊज हा स्टिच करू शकता आणि शोल्डरही अजिबात उतरणार नाही. तर मग चला आपण जास्त वेळ न घालवता फास्टमध्ये आजचं पण फ्रंट पार्ट कटिंग करू आणि हे ना आपण इथं स्टिचिंग करू. तर तुमच्या सर्वांच्या लक्षात असेल, जे मी तुम्हाला याच्या अगोदरचं कटिंगमध्ये दाखवलेलं असेल, हा आपला संपूर्ण पार्ट आहे जो बॅक साईड आणि तयार करून घेतलेला आहे संपूर्ण. आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार पण देऊन घेतलेला आहे. आता याच्यामध्ये काय चेंज करायचं आहे, कटोरी, क्रॉसपट्टी, योकपट्टी कशी काढायची ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत आणि संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत बघा. तर बघा, जो पार्ट आपण कालचं आखून घेतलेला होता बॅक साईड पार्ट, तो आता मी इथं सर्वात पहिलं कटिंग करून घेते. आणि तुम्ही तुमच्या मापानुसार ही बाकीची मापं टाकून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मी डीप गळ्यामध्ये ब्लाऊज कसा शिवायचा, आणि शोल्डर पट्टी पण आपली बारीक राहणार आहे, जेणेकरून शोल्डरही बऱ्याच मैत्रिणींचं बारीक पट्टी घेतली की शोल्डर उतरतं. तर हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, कशा पद्धतीने आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर आता ही बघा, मी इथं जे डाऊन करून घेतलेलं होतं ते पण आपण इथं कट करून घेतलं. आता आपल्याला ह्या पार्टमध्ये काय करायचं आहे, तर मी राऊंड कट करताना बॅक साईडचा मोंढ्याचा आकार कट करून घेतलेला आहे. आणि इथं आता आपल्याला तो बॅक साईड वेगळा करून घेऊ. तर आता हा जो एक पार्ट निघलेला आहे हा आपण बॅक साईडला वापरू, आणि हा जो मी मोंढ्याचा आकार कट करते हा आपण फ्रंट पार्टला जे आहे ना पार्ट काढू याच्यामध्ये. तर आता जो आपण गळा बॅक साईडचा त्या पार्टवर काढलेला आहे तो आपण दुसऱ्या पार्टवर नंतरून काढून घ्यायचा आहे. तर मी याच्यावरतीच काय करणार आहे, फ्रंट पार्ट आखून घेणार आहे. बघा, जी गळा रुंदी आपण घेतलेली आहे तिथून आपल्याला फ्रंट पार्टचा पुढचा गळा टाकायचा. तुमचा जो काही गळा असेल तो टाकून घ्या. मी इथं घेतलेला आहे 6.5 इंच या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर योकपट्टी घेतलेली आहे 2.5 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने. इथं योकपट्टी तुम्ही बारीक पण ठेवू शकता, जर तुम्हाला छोटी योकपट्टी आवडत असेल तर 2 इंचाची पण घेऊ शकता. आणि 1.5 इंचाने योकपट्टीचा आकार द्यायचा आहे. 1.5 इंचाचा योकपट्टीचा आकार हा आपण कटोरीच्या साईडनी दिलेला आहे, म्हणजे गळ्याच्या साईडनी. आणि इथं मी कटोरी टाकून घेतलेली आहे 5.5 इंच, जशी 34 छातीची. आता तुमची जी काही छाती असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथं कटोरीचं माप टाकून घ्यायचं. आणि गळ्याच्या वरती 1.5 इंच पॉईंट घेऊन कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे मी. आता मी इथं गळा कट करून घेते, योकपट्टी कट करून घेते. त्याच्यानंतर आपण ही कटोरी वेगळी करून घेते. तर या पद्धतीने आपली मापं निघलेली आहे. आता आपण हे पार्ट जे आहेत सर्वात पहिलं बाही कटिंग करून घेऊ. कटोरी जी कशी वाढवायची ती मी तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊजवरतीच दाखवणार आहे. इथं माझ्या बाहीची उंची 4.5 इंच आहे आणि मी त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घेते. या पद्धतीने 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि दंडघेराचं माप टाकून घेतलं 2 इंच. शिलाई मार्जिन घेतलं. ही आपली कॅप हाईट झाली, तर ती मी घेतलेली आहे 2.25 इंच. त्याच्यानंतर
दंडघेराच्या मध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला जो मोंड्याचा आपण राऊंड देतो तिथून तो पॉइंट आपण जॉईंट करून घेतलेला आहे. या पद्धतीने मी इथं बाही पण आखून घेतली. पाऊण इंच आतमध्ये आतला पण शेप देऊन घेतलेला आहे. तर इथं ही बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित, आणि जे तुमचं माप असेल त्याच्यानुसार तुम्हाला माप टाकायची आहे. आता बघा, तर मी तुम्हाला काही व्हिडिओच्या लिंक देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथं तुमची जी काही साईज असेल त्याच्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता. आता इथं बघा, आपण हा ब्लाऊजवरती म्हणजे अस्तर आहे हे, तर मी जे काय आपण माप काढलेली आहे ती मी ब्लाऊजवरती ठेवून घेते. अस्तरवरती माप ही ठेवून घेते. तर व्यवस्थित सगळी मापं मी अशी बसवून हे कट करून घेते, आखून घेते. इथं तुम्ही तुमच्या मापानुसार कट करू शकता. तर हे 34 साईजचं माप आहे, तुम्ही या पद्धतीने पण कटिंग करू शकता. बघा, या पद्धतीने बाही मी कडाला काढून घेतली. त्याच्यानंतर ही कटोरी आता कशी वाढवायची ते पहा. तर ही कटोरी मी अशी तिरकी अशी ठेवून घेतलेली आहे, आणि जशीच्या तशी आपण सर्वात पहिलेला आखून घेऊ. तर हे अस्तर आहे आणि ब्लाऊज पीस आपल्याला अजून दुसरा कट करायचा आहे. तर ह्या कटोरीचा मधला सेंटर पण एकदा काढून घेऊ. तर मी असं थोडंसं नखाने प्रेस केलं आणि मधला सेंटर या पद्धतीने काढून घेतला. तर ही कटोरी जी आहे ती साईडनी 1.5 इंचानी वाढवायची आहे मला. बघा, आणि ह्या साईडनी तुम्ही 1 इंचानी वाढवलं तरी पण चालन, आणि 1.5 इंचानी वाढवलं तरी पण चालन. तर मी 1.5 इंचानी वाढवून घेतलेलं आहे, आणि खालच्या साईडलाही 1.5 इंच पॉईंट घेऊन या पद्धतीने राऊंड देत होते. तर या पद्धतीने सरळ पण रेष मारू शकता किंवा राऊंड पण देऊन घेऊ शकता. हे पॉईंट इकडं जोडून घ्यायचे. आता इथं व्यवस्थित आपल्याला राऊंड शेप देऊन घ्यायचा. बघा, या पद्धतीने मी इथं वाढवून घेतलेली आहे. तर आपली इथं कटोरी तयार झाली, आणि जी योगपट्टी आहे ती मी पाऊण इंचानी खालच्या साईडनी वरच्या साईडनी तुम्ही पाहिलं वाढून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हा फ्रंट पार्ट कमी पडायला नको. बऱ्याच वेळा काय होतं, ही योगपट्टी सुद्धा बऱ्याच मैत्रिणींना मोठी होती. तर आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे की छोटी योगपट्टीमध्ये कशा पद्धतीने ब्लाऊज संपूर्ण कटिंग करायचे, जेणेकरून योगपट्टी जी आहे म्हणजे कटोरीच्या वर चढणार नाही. बऱ्याच मैत्रिणींना हा प्रॉब्लेम येतो. तर आता आपण हे काय केलं, बॅक साईड पार्ट काढला, त्याच्यानंतर योगपट्टी कट करून घेते. आता ही आपली कटोरी या पद्धतीने आपण इथं कट करून घेऊ. तुम्हाला काहीही अडचण वाटली किंवा तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन किंवा त्याच्यावरती रिप्लाय पण देईन. तर ही आपली क्रॉस पट्टी आहे, जी मी इथं आता आपली कट करून झालेली आहे. तर इथं मी ब्लाऊज जो आहे तो वेलवेटचा ब्लाऊज आहे, जो मला इथं स्टिच करायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे सगळे पार्ट आपण इथं अस्तरवरती कट करून घेतले किती सोप्या पद्धतीने. आणि हा जो वेलवेटचा ब्लाऊज आहे हा मी इथं कट करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर कट करून झालेला आहे, आणि इथं तुम्ही पहा मी जे आहे अस्तर ब्लाऊजला जोडून पण घेतलेलं आहे, कारण की तुम्हाला जोडायचं दाखवलं असतं तर व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता. त्यामुळं आपण जसं नॉर्मल अस्तरचं ब्लाऊज जोडतो त्याच पद्धतीने मी इथं जोडून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे अस्तर ब्लाऊज पीसला अशा पद्धतीने सगळे जॉईंट करून घेतले. आता आपल्याला घ्यायचं आहे टक्स मार्जिन वगैरे घ्यायचं आहे. तर मी इथं बॅक साईड पण तयार करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने तुम्ही याच्यापेक्षाही डीप गाळा घेऊ शकता. तर मला जास्त डीप गाळा म्हणजे जास्त एकदमच खोल अजिबात नाही आवडत. तर या पद्धतीने मी घेतलेला आहे, आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त
असू शकतो. फक्त 10 इंचाच्या खाली पाहिजे तुम्हाला जर या पद्धतीने पॅटर्न कट करायचं असेल तर, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही आणि शोल्डर पट्टी लहान राहील. तर 1.5 इंचाचा आडवा टक्स आहे आणि 2.25 इंच उभा टक्स आहे. तुम्ही इथं 2.5 इंच पण घेऊ शकता. तर या पद्धतीने आपलं कटोरी तयार झाली आहे, तुम्ही पहा. तर या पद्धतीने आपण टक्स मारून घेतले दोन्ही पण साईडचे. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा. तुम्हाला काहीही वाटलं किंवा काही समजलं नाही कटिंगबद्दल, स्टिचिंगबद्दल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. या पद्धतीने आपण दोन्ही पण कटोऱ्या जोडून घेतल्या. कटोऱ्या जोडताना नेहमी समोरासमोरच ठेवून जोडायच्या, नाही तर बऱ्याच वेळास काय होतं आपलं सेम टू सेम जे आहे ना पार्ट तयार होतात. त्याच्यानंतर ही कटोरी मी क्रॉस पट्टीला जोडली. तुम्ही पाहू शकता थोडीसुद्धा कमी पडली नाही किंवा थोडीसुद्धा जास्त झाली नाही. एकदम परफेक्ट आपली कटोरी जी आहे ती क्रॉस पट्टीमध्ये फिटिंगमध्ये व्यवस्थित बसलेली आहे. त्याच पद्धतीने आता मी दुसरी पण जोडते. तर या पद्धतीने मी आता दुसरी कटोरी जी आहे ती खालून जोडतीये. बघा मी एक कटोरी जी आहे ती वरच्या साईडने जोडली, जेणेकरून माझ्या लक्षात पण येतं. सर्वात पहिलं मी वरतूनच कटोरी जोडते एक साईडची, जेणेकरून लक्षात येतं की आपली दुसरी कटोरी कमी पडते की जास्त होते. जेणेकरून कमी जर जास्त जर झाली तर आपण कटोरी जी आहे ती नेहमी खालच्या साईडनेच थोडीफार जी आहे कट करू शकतो, पण आपण गळ्याच्या साईडने कटोरी कधीही कट करू नाही शकत, नाही तर आपला सगळा ब्लाऊज आहे तो बिघडून जातो. त्याच्यामुळे नेहमी व्यवस्थित आपल्याला कटोऱ्या जोडायच्या आहे. आता मी योगपट्टी जोडून घेते. तर योगपट्टी जी आहे ती सरळ या पद्धतीने पहा. तर मी तुम्हाला दुसराही पार्ट कशा पद्धतीने जोडायचा ते पण सांगते. तर तुम्ही योगपट्टी जी आहे ती 2-3 पद्धतीने जोडू शकता. आता मी ही जी रोल करून टाकलेली आहे याच्यामध्ये फिनिशिंग खूप जबरदस्त येते, छान अशी फिनिशिंग येते. आतमधून धागा वगैरे अजिबात दिसत नाही आणि आतमधून ह्या ब्लाऊजला फिनिशिंग येते. आता हे बघा या पद्धतीने आपण सरळ पार्ट मी याच्यावर ठेवून घेतला. सरळ पार्टावरती ही योगपट्टी या पद्धतीने जोडून घेतली. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, राहिलेला ब्लाऊज या पद्धतीने रोल करायचा आणि वरचा अस्तर त्याच्यावरती ठेवून या पद्धतीने याच्यावरती एक टीप मारून घ्यायची. एक्स्ट्राचा पार्ट जो आहे हुक लूक पट्टीच्या साईडने आपण इथं कट करून घेतलं. तर बघा छान आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आलेली आहे आणि शोल्डर पट्टी पण तुम्ही पाहू शकता खूप नाजूक आणि मस्त अशी दिसतीये. तर आपलं इथं मी आता हे पार्ट जे आहे जोडून झाले. हुक लूक पट्टी लावायची आहे. तर बॅक साईडचा जो गळ्याची पट्टी निघली होती त्याच्यामध्येच मी एक जी आहे ना आय पट्टी तयार करून घेणार आहे. तर या पद्धतीने आपण 1/2 इंचाने ही पट्टी जोडून घेतली. तर मी माझ्या चॅनलवरती सविस्तर माहितीसुद्धा दिलेली आहे. हुक लूक पट्टी जर तुम्हाला लावायला प्रॉब्लेम येत असेल तर मी त्याचीसुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. स्पेशल व्हिडिओ जो आहे तो मी हुक लूक पट्टीचा पण बनवलेला आहे. ज्या पण मैत्रिणींना पाहिजे असेल त्यांनी नक्की सांगा, त्यांच्याबरोबर शेअर करेल किंवा तुम्ही सर्चही करू शकता, जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. या पद्धतीने आपण हुक पट्टी पण लावली आणि लूक पट्टी पण लावली. तर पाहू शकता हे बघा. आता इथं आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा. मी इथं 6.5 इंचाचा गळा घेतला होता, तरी पण मी काय केलं इथं आणखीन थोडासा खोल करून घेतला हा गळा. हे बघा. तर आपण दुसऱ्या पण साईडनी जे आहे थोडासा आकार शेप देऊन घ्यायचा आहे. जरी तुम्ही पेपर कटिंग करताना माप घेतलेलं असेल गळ्याचं, तरीही तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करताना थोडासा आकार शेप देत जायचा आहे त्याला व्यवस्थित. आता मी इथं जे आहे ना पायपिंगसाठी कपडा घेते. या पद्धतीने नॉर्मल थोडीशी तिरकी पट्टी काढून घेतलेली आहे मी. या पद्धतीने जे आहे मी इथं
वेलवेटचा जो कपडा होता आपला ब्लाऊज पीसचा त्याचाच पायपिंग करते. बरेच वेळेस काय होतं, आपण हाच कपडा वापरून वेलवेटचा कपडा वापरून पायपिंग तयार करतो, तर तो थोडासा जाडही होतो, पण तो दिसायला एकदम छान असा दिसतो. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही अस्तरचा कपडा वापरला पायपिंगसाठी तरीही चालतो, किंवा तुम्हाला जर विदाऊट आवडत असेल तर विदाऊट पण तुम्ही टाकू शकता. काय होतं, वेलवेटचा कपडा हा थोडासा जाड होऊन जातो, कारण की आपल्याला फोल्ड करावा लागतं, त्याची पट्टी डबल होऊन जाते, त्याच्यामुळे ना ती पट्टी थोडीशी जाड वाटते, पण ती पायपिंग दिसायला खूप छान पण वाटते आणि दिसायलाही ॲक्टिव्ह वाटते. तर तुम्ही पाहू शकता. आणि काय होतं, तुम्ही जर अस्तरचा वापरला तरी पण ते पण दिसायला छान दिसतो, काही अडचण नाही, आणि तो दिसायलाही बारीक पण होऊ शकतो, म्हणजे नाजूक पण पायपिंग ही दिसू शकते आपल्याला त्याच्यावरती वेलवेटच्या ब्लाऊजवरती. या पद्धतीने आपली पायपिंग पण तयार झालेली आहे. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि व्हिडिओलाही लाईक करा. कळले नाही तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता इथं मी आय जे आहेत ते लगेच करून घेते हुकाचे. बऱ्याच काही मैत्रिणी ज्या आहेत त्या हातावरती पण ज्या आहे ना हुकाच्या आय करत असतात. तर ज्याची त्याची जी आहे ना आवड असती, तर आम्ही जे आहे ना मी याच पद्धतीने जे आहे हुकाची आय तयार करत असते. बघा, फायनली आपला फ्रंट पार्ट संपूर्ण तयार झाला. आता आपण काय करू, संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो फिटिंग करून घेऊ. आता फिटिंग पण करण्याची खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला माहिती आहे. या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे. आता इथं तुमचं शोल्डर कमी जास्त झालंच, नॉर्मली 1/2 इंच होऊ शकतं, तर तिथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि तुम्ही शोल्डर जर मोजून घेतलेलं असेल तर मग शोल्डर मोजून घ्यायचं आहे. मोजून आणि आपलं टेपने शोल्डर मोजून आणि मगच कट करायचं, जेणेकरून व्यवस्थित ते बसन. हे बघा, इथं थोडंसं हे झालेलं आहे, तर आपण तेही करून घेऊ. या पद्धतीने आपण बाही पण जोडून घेतली. हे बघा, तर जो खोल भाग आहे तो आपल्याला कटोरीकडूनच लावायचा आहे, आणि जो उथळ भाग असतो तो आपला बॅक साईडने असतो.